रतनगड. तुम्हीही या गडावरती ट्रेकिंगला नक्की गेलं पाहिजे. आणि का गेलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. खरं तर थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे आणि बरंच काही पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला. चला पाहूयात. असं ट्रेकिंग मी माझ्या लाईफमध्ये कधी केलंच नव्हतं. हालत खराब झाली होती पण स्वतःवरती गर्व सुद्धा होत होता. शनिवारी रात्री निघालो मी TIB कम्युनिटी सोबत रतनगडला जायला. सोलो ट्रॅव्हल असल्यामुळे एकदम शांतच होतो, मिक्स नाही झालो होतो सर्वांसोबत. पण TIB कम्युनिटीचे व्हॉलंटियर्स ना खरंच खूप सही आहेत, एकदम भारी. ट्रॅव्हल करून करून भूक लागली होती तर आपली गाडी हॉटेलच्या इथे थांबवली फायनली. सो मुंबईपासून मी निघालो. आपण जात आहोत रतनगडला. आणि आता रतनगडमध्ये इतकं सुंदर असं माहोल असतो ना, ते सगळं मी तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे. सो इथे थांबलोय. आता कुठल्या हायवेला आहे मी तुम्हाला सगळं सांगतो आणि आपण ह्या हॉटेलमध्ये थांबलोय. कसारा घाटच्या इथेच आपल्या हॉटेलच्या इथे आपण थांबलो. म्हणजे कसारा घाटच्या पुढेच हॉटेल आहे हा. ऑलराईट, तर आपण हॉटेलमध्ये आलोय आणि आपल्यासमोर अभिजित आहे, जो ड्रोन लाईक बनवतो. क्या करता है तू? ड्रोन की इंजीनियरिंग कर रही थी. मतलब उसमें बेसिकली एक छोटी छोटी से पार्ट्स को हमें असेंबल करना होता है. हाँ, एंड देन सब मतलब उड़ाना था. ओके भाई, एक क्रिएटिव्ह जे आहेत कोणकोणते दिसते आपल्याला. तर आपण ना सर्वांना एक एक करून विचारूया त्यांचं म्हणजे ट्रेकिंग एक्सपिरियन्स कसं स्टार्ट झालं आणि त्यांनी ट्रेकिंग कुठून स्टार्ट केलं. फर्स्ट असेल जय. जय 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 आपला सांगेल त्याचा एक्सपिरियन्स ट्रेकिंगबद्दल. मी सुरू केला 2021 मध्ये. तो का असते भाई, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? मराठी बोलू नको म्हणून असतं. भाई तू मराठीच बोल, तू मराठीच बोल. मी सुरू केलं 2021 मध्ये. हां, माझा फर्स्ट ट्रॅक होता कळसूबाई. हां, आणि नंतर मी केला हरिहर आणि हरिश्चंद्रगड, नाणेघाट, कोठलीगड, कलावंती. बापरे. आणि काउंट नाही माझा गाडी आता. हरिश्चंद्रगड 3 वेळा केला मी. देवकुंड मी 3 वेळा केले. अच्छा, देवकुंड पण केला होता. हां. आणि हे माझा रतनगड माझा फर्स्ट आहे इकडे. ओके. आणि ते पण आता हा सीझन आहे ना रतनगडमध्ये जायचा, तर मला पण असं एक्सपिरियन्स करायचा आहे प्रॉपर फ्लावर व्हॅली ट्रेकचा. ओके ओके ओके. त्यामुळे मी आलो. अच्छा. आणि आपला चिन्मय भाऊ बोला. अरे खरं? अच्छा, काय सांगायचं? काही पण सांग तुझा एक्सपिरियन्स ट्रेक बद्दल आणि का ट्रेक केलं पाहिजे माणसाने. रतनगड ट्रेक, कोणतंही ट्रेक का केलं पाहिजे? अरे हा खूप डीप क्वेश्चन. हां, ट्रेक करावा कारण फिजिकल चॅलेंजेस कळतात, मेंटल चॅलेंजेस कळतात. यू मीट युअर सेल्फ ऑन मेनी डिफरंट लेवल्स. कधी तू थकलेला असशील, कधी तुला असं वाटेल की वा स्वर्ग हा मस्त जागेवर आलं. हां. कधी वाटेल कधी संपते हे, कधी वाटेल का आलो मी, कधी वाटेल नेक्स्ट कुठला जायला पाहिजे. सगळे फिलिंग्स सोबत येतात, म्हणून ट्रेक केला पाहिजे. आणि हे खरं आहे, जेव्हा मी माझं फर्स्ट ट्रेक केलं होतं सेम एक्सपिरियन्स आलं होतं. तर तुम्ही म्हणजे नाही कधी ट्रेकिंगला नाही गेलात कुठल्याही इथून, तर आपला पेज आहे पेज TIB _community. हां, मी तुम्हाला यांचं इंस्टाग्राम हँडल खाली कॅप्शनमध्ये तर मिळणारच आहे. कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही डायरेक्ट सीट बुक करू शकता. आणि कोणते कोणते ट्रेक आहेत पुढे फ्युचर्समध्ये ते तुम्हाला सगळं माहिती पडेल. तुमचं यांचं व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सो खाऊया आता, खूप गप्पा झाल्या. त्यानंतर नेक्स्ट आता भेटूया डायरेक्ट बेस विलेजला. थोडंसं खाऊन झोपेल. आणि आमचे ड्रायव्हर काका नमस्कार. हा खरंच खूप क्वालिटी टाईम स्पेंड होता. आणि मी तर हर एकांना म्हणजे ओळखत पण नव्हतो, तरी खूप फ्रीली सगळे मला शेअर करत होते त्यांचं एक्सपिरियन्स. आणि ट्रेकिंगबद्दल होतं तर मीही क्रिओसिटी होती माझ्या मनामध्ये की कसं काय असेल, कसं नसणार. बट खूप मजा आली यांच्यासोबत गप्पा करून. जेवण मस्तपैकी झालं आहे. परत जाऊया गाडीमध्ये. त्यानंतर भेटूया डायरेक्ट उद्या मॉर्निंगला. सकाळचे 5:20 झालेत आणि भाई मधी गाडी थांबवली आहे आणि आम्ही आरतीला चाललोय. आरती आहे की भजन आहे काय समजत नाही. म्हणजे भजन असेल ना तर हे जाईल, टाइम जायला म्हणून जरासं कॉन्टेंट क्रिएट करून मग जाऊ पुढे. भजन असलं तर आणि आरती असली तर थांबू.
मला तर भजन वाटतं. भजन आहे, भजन आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. गणपती बसले होते, विठ्ठलाचं मंदिर होतं, शंकराचं मंदिर होतं आणि भजन गात होते. मला असं वाटतं गणपती जायपर्यंत म्हणजे हर रात्री हे भजन गात असतील असं काहीतरी असं, आणि वेगवेगळी पाळी असेल. आज हे 5 जण आहेत तर उद्या वेगळे असतील असं काहीतरी असेल. बट खूप चांगलं वाटलं. आता पहिली सुरुवात आपली पहाट खूप चांगली झाली आहे. पुढे अजून मजा आली. पहाटे आम्ही 5 वाजता सांब्रत या गावी पोचलो. वारा एकदम जोराचा येत होता आणि पाऊस सुद्धा पडत होता. त्याच मागे थंडीही होती. बट चुलीवरती हात शेकवायची मजाच वेगळी असते. तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही कोकणातले असाल. आणि हे फिलिंग ना असं सांगून नाही व्यक्त करू शकत. इथे हात चुलीवर ठेवूनच व्यक्त करू शकतो. सांब्रत या गावातली लोक खरंच खूप भाग्यशाली असतील, कारण की यांच्याकडे निसर्गाचं खरंच सौंदर्य आहे. पहाटे उठल्यावरती जे पाखरांचं किलबिलाट आणि आवाज इतका सुंदर होता ना, काय सांगू. घुरे वासरे, थंडगार अशी हवा आणि मस्त गरम गरम पोहे आम्ही बेस विलेजच्या इथे खाल्लं. म्हणजे ट्रेकिंगच्या आधी आपल्याला खूप काय अनुभवायला भेटेल या गावी. तुम्हाला इथे गुरे वासरांचा आवाज खूप चांगल्या प्रकारे ऐकू येईलच. सांब्रत गाव हे सादनदरीच्या अगदी शेजारीच आहे. बरेचसे ट्रेकर्स आहेत ना, ते सादनदरीमध्ये जातात ट्रेकिंग करायला आणि खूप भारी एक्सपिरियन्स असतो. आपणही नक्की जाऊ. सादनदरीच्या अगदी लगतच शेजारी रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा आहे. तुम्ही जर नीट ऐकलात तर तुम्हाला वॉटरफॉलचा आवाज सुद्धा येईल. आणि हा वॉटरफॉल खळखळून वाहत होता. ट्रेक लीडर कडून आपल्याला थोडीशी माहिती आणि ब्रीफ झालं. म्हणजेच ट्रेकिंगला काही कसं जायचं, कसं नाही, आणि बरंच काही रूल्स आणि रेग्युलेशन आपल्याला सांगितले. आणि ट्रेकिंगची सुरुवात झाली. स्टार्टिंगला रस्ता एकदम चांगला आहे. म्हणजेच आपण शेतातून बांधावरून चालत जातो. पण हळूहळू रस्ता जसा चेंज होत जातो ते तुम्हाला समजेलच. तुम्ही एक्सपिरियन्स नक्की करा. वाव, हा जो प्लॅटो आहे ना, आम्ही इथून आलो आणि हा प्लॅटो पूर्ण लाईक सरफेस आहे ना, एकदम स्ट्रेट आहे, फ्लॅट आहे. आपल्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये डॉक्टरसुद्धा होते ट्रेकिंगला आपल्यासोबत. मॅडम डॉक्टर आहेत आणि असं ट्रीटमेंट म्हणजे नेचरमध्ये घ्यायला येतं असं कधी मन झालं तर, राईट? सॅटर्डे संडे. आणि लाईक फिजिओथेरपिस्ट आहात ना तुम्ही? सो पहिला ट्रॅक कोणता होता तुमचा? विजापूर ट्रॅक. विजापूर, अच्छा. TIV, इट वॉज हरिश्चंद्र. ओके. 3 months. हां 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 हां. कसा होता एक्सपिरियन्स? ओके. सो आपल्यासोबत लोकल डॉग आहे, पांड्या नाव आहे त्याचं. त्यांना मी नंतरला तुम्हाला भेटवतो त्याच्यासोबत. अच्छा, हा आपला मित्र आहे पांड्या. 1 तासाच्या ट्रेक नंतरला सोनकीची फुलं दिसायला लागली आणि ट्रेक अजून सुंदर होत गेला. सो हा थोडा पॅच आहे ना, एकदम थोडा रिस्की आहे, इतका पण नाही आहे, इझी एकदम. असं थोडंसं डायरेक्ट डीप पाहायला मिळतं. रतनगडला येत आहे तर हा ब्लॉग ना माझा यूट्यूबचा नक्की पहा पूर्ण. काही लोकांना वाटलं रतनगडचा ट्रॅक हा इझी आहे, पण खरं तर तुम्हाला या व्हिडिओ नंतरला माहिती पडेल हा ट्रॅक कसा आहे. खूप मजा आली. व्हॉलेंटियर्स जे होते ना, खरंच त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. आणि खरं तर आपल्या ग्रुपमध्ये असं कोणतरी लीडर पाहिजेच. सोलो जाऊ नका. TIB कम्युनिटीसोबत तुम्हीही जाऊ शकता.
तुम्ही जर 3-4 ट्रेक करून झाला असाल तर तुम्ही ह्या ट्रेकला नक्की जा. थोडंसं थ्रिल आहे आणि खूप ॲडव्हेंचर आहे या ट्रेकमध्ये. खरंच खूप मजा येईल तुम्हाला, काहीतरी वेगळं असेल. क्या हुआ भैया, क्या हुआ? भाई मला जाओ 5 मिनट बोल के ये कौन से गुफा से लेके आए क्या पता. चलो भाई हाथ दे दो, हाथ दे दो. भाई कंबर गया, सब कुछ गया. मैं नहीं आने वाला वापस. तर माझ्या मित्रांनो आपल्याला गोवन गँग भेटलेली आहे. नाव आपलं तुषार परशुराम. अच्छा, कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? एक्सपिरियन्स खूप छान आहे. तुमच्या भाषेत थोडं गोवन भाषेत. या ट्रेकमध्ये मला तुषार सारखा चांगला मित्र भेटला आणि खरंच खूप मजा आली यासोबत ट्रेकिंग करायला. झणझणीत उजो. खरं तर हे प्रॉपर गोव्यातले आहेत आणि यांच्यासोबत ब्लॉग बनवायला अजून मजा येईल जेव्हा मी गोव्यात जाईन. फायनली दरवाजाच्या पायरीवरतीच पोहोचलोय. पायरीवरती आता इथे आम्ही थोडासा फोटो काढू. फोटोज लेना है. ये अभी फोर्ट का मेन स्टेज है, यहाँ पे ऊपर मेन एंट्रेंस है. अच्छा, महादरवाजा. आता आपल्याला महादरवाजा दिसणार आहे. मला माहित नव्हतं महादरवाजाच्या इथे या स्टेअर्सवरून जाताना माझी फाटणार आहे, कारण की इतकं थ्रिलिंग आहे ना हे. आणि खरंच खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा. तुम्हीही नक्की केला पाहिजे. 10 ते 15 मिनटं आम्ही इथे थांबलो, फोटोज क्लिक केले. त्यानंतरला परत म्हणजे ट्रेकिंगला सुरुवात केली. आणि महादरवाजाचा जो सीन आहे तो खूप भारी आहे. एकूण वरती चढायला काहीतरी 100 पायऱ्या असतील. मी मोजल्या नाहीत पण असतील. आणि फॉग नसताना तर अजून मजा आली असती. वरती पोचल्यावरती थोडा जीवात जीव आला आणि हे नजारा वेगळंच काहीतरी होतं. आपल्या महादरवाजामधून फॉग येत होता इतक्या जोराने. वाव. सो रतनगडच्या आपण मेन दरवाजाला आलोय आणि इथून जो फॉगचा जो फ्लो आहे ना, सुपर्ब आहे, सुपर्ब. मी फोटोज काढले, इंस्टाग्रामला पोस्ट करीन फोटोज. आणि हे सगळे फोटोज काढतो इथे. आता बाकी सगळे इथे थांबलेत आणि हा जो फ्लो आहे ना. सर्वजण वरती पोचल्यावरती आम्ही बसलो एका ठिकाणी आणि काही जण फोटो काढत होती. आणि फॉगचा जो फ्लो येत होता आपल्या केसांवरती, म्हणजे दव जमा होत होता आणि खरंच भारी वाटत होतं. आणि थंडगार वातावरण होतं इथलं. पाऊस पण येतोय, फॉग पण येतोय. खूप सारं फोटोज काढले आणि परत आपला प्रवास रतनगडावरती चढण्याचा चालू झाला. मला तर वाटलं ऑलमोस्ट माझी ट्रेक कंप्लीट झाली. पण मी रतनगडाच्या आतमध्ये, महादरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतरला पाहतोय तर काय समोर अजून पायऱ्या. चला अजून ॲडव्हेंचर करायचं आहे असं मनाला ठरवलं आणि परत पायऱ्यावरती चढायची सुरुवात केली. तर गडावरती गेल्यानंतरला आपल्याला आपल्या ढोपऱ्या एवढे गवत दिसतील. तर तुम्ही फुल पॅन्ट घाला, कारण की मी घरी गेल्यानंतरला मला पूर्ण माझ्या बॉडीवरती थोडंसं रॅशेस आले होते. मला वाटलं क्लायमेट मला साथ देईल, पण नाही. इथे क्लायमेट अजूनच बिघडत जात होता. पाऊस येतोय, फॉग येतोय, म्हणजे काही नजारा दिसलाच नाही. सो आता आम्ही टॉपला एकदम. किती उंचीवरती आपण? 4700 फीटवरती हा बुरुज आहे इथे. शॉट घेतो फक्त. जर असं धुका गेला असताना खूप मजा आली असते. खूप पाऊस आहे, पाऊस पण नाही जात आहे. आता ड्रोनने इतके ब्युटिफुल शॉट्स आले असते ना खरं. मॅडम, आमच्या डॉक्टर मॅडम खूप कापतायत. लिटरली त्यांना थंडी लागते. तर 5-10 मिनटं इथे थांबल्यानंतरला आम्ही गेलो रत्नाई मंदिराकडे. ह्या मंदिरामध्ये गेल्यावरती थोडीशी विश्रांती केली आणि तिथे वरती तुम्हाला कॉफी, चहा आणि मॅगी खायला मिळणार आहे. त्या गुफेच्या इथे तुम्हाला छोटंसं एक स्टॉल लावलेले ते बाबा दिसतील. ते सगळं बनवून देतात. स्मोक बिस्कुट. सध्या तरी आम्ही इथे या केव्स मध्ये थांबलोय आणि इथे टेंट लावलाय.
बापरे फॉग येतोय. परत कर ना. तू कशाला त्यासारखं तोंड करते. कॅप्चर झालं बाकी. गडावरचं टेम्परेचर इतकं थंड होतं आणि हवा इतकी थंड होती की आपल्या बॉडीमधलं जे वाफा आहेत तेही दिसत होत्या क्लिअरली आणि आपल्या बॉडीच्या म्हणजे आतून जे वाफा येत होते ते सुद्धा दिसत होतं. आणि जरा वेळ विश्रांती केल्यावरती बरं वाटलं. म्हणजे खूप थकलो होतो. ऑलमोस्ट इतकी चालायची आपल्याला सवय नसते. अर्धा तास इथे थांबल्यानंतरला आम्ही परतीचा प्रवास चालू केला. सो आता आम्ही इथे थांबलोय कारण की हा जो आधीचा पॅच होता ना तिथे थोडंसं फाटली होती आणि टू बी ऑनेस्ट जे आहे ते बोललोय. आता गणेश दरवाजा आलाय, गणपती बाप्पाचा मोरया. जाऊ सुरळीतपणे नीट जाऊ. लोक येत आहेत तिथून चालत. मोरया. हा भाई आता मोटिवेशन देतोय. तिथे बरोबर डिमोटिवेट झाला होता. तो पायवी उतरतायत. आता परतीच्या प्रवासाला सगळेच खुश होते. म्हणजे सगळ्यांना भूक सुद्धा लागली होती आणि आपला ट्रेक संपत येत होता असं वाटलं होतं सर्वांना. पण गणेश दरवाजाच्या इथून जाताना ही सुद्धा सुंदर एक्सपिरियन्स असतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पण जर फॉग नसता तर अजून मजा आली असती. पंकज थोडीशी मजाक मस्ती करून आपण परतीचा प्रवास हा सुरळीत केला. पण तुम्हाला जागोजागी झाडं पडलेली दिसतील, तुम्हाला नवीन नवीन फुलं दिसतील आणि हा रस्ता डायरेक्ट रतनवाडीमध्ये जातो. आणि जाताना हा वॉटरफॉल खरंच खूप सुंदर आहे. खरं तर ट्रेकर्स लोकांचं ऐकायचं आहे आपल्या लीडरचं, पण आम्ही थोडंसं पुढे आलोय. इथे ना खूप सुंदर असा स्पॉट आहे. पाऊस पडला होता म्हणून या वॉटरफॉलचा फ्लो एकदम नॉर्मल आणि चांगला होता. आणि आता जे पुढे तुम्हाला काही सांगतील ते चक्क गुजरातवरून आले ट्रेकिंग करायला. हाच तो दादा. दिस इज अंडररेटेड प्लेस. हो भाई. वाह एक नंबर. ओके सो येताना आपण रतनवाडी या गावावरती म्हणजे आपलं उतरलो. त्यानंतरला हे खूप ब्युटिफुल आणि खूप जुनं म्हणजे हजारो वर्ष जुनं हे मंदिर आहे. इथे मंदिर त्या साईडला आहे. हे तर पाण्याचं एक कुंड असं बोलू शकतो पाणी. आणि नीट अँड क्लीन वॉटर आहे. ट्रान्सपरंट सगळं तुम्ही पाहू शकता. दगडावरती जे कार्विंग्स केलेली आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे. आणि या काळात तशी कार्विंग्स करणं तर डिफिकल्ट आहेच. तुम्हाला इथे विष्णू भगवान, गणपती आणि बरेचसे देवी देवतांचे तुम्हाला इथे मूर्ती पाहायला मिळतील या कुंडच्या इथे. आणि हा मंदिर म्हणजे श्री अमृतेश्वर मंदिर हजारो वर्ष जुनं आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सेम टू सेम हा मंदिर केदारनाथ मंदिरसारखंच दिसेल. आणि मंदिराच्या आतल्या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला जुने रामायण कथा आणि हे सगळं तिथे वरती कार्विंग्स केलेली आहे त्याच्यातून तुम्हाला पाहायला मिळते. मी त्या बाबांना विचारलं, त्या बाबांनी मला सांगितलं. चारी युगाचं हे सांगितलं. जसं बाबांनी आपल्याला सांगितलं, चारी युगाचं या मंदिराच्या छतावरती पूर्ण कार्विंग्स केलेली आहे, स्टोरी लिहिलेली आहे आणि बरंच काही आहे. घरी जायची तयारी होती आणि म्हणून जास्त काही शूट नाही केलं मंदिराचं, पण भूक खूप लागली होती. ट्रॅक बिक झाला, आता जेवायला बसलोय. मस्त जेवणचे आहे, चव चांगले आहे. रतनगडाच्या या ट्रेकिंग एक्सपिरियन्समध्ये मी खूप काही घेऊन जातो आता जाताना घरी. म्हणजे नवीन मित्र तर आहेत आणि बरंच काही आहे. आणि एक्सपिरियन्स हे खूप इम्पॉर्टंट होतं, ते मी घेऊन जातो आहे. उंच उंच डोंगर मला परत बोलवतील ही खात्री आहे.
आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर शेअर करा मित्रांसोबत. थँक्यू सो मच.